मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 116, 25 एप्रिल. विश्वास एक जबरदस्त जादू असणारा हा शब्द आहे. विश्वास जेवढा दृढ तेवढी मानसिक समृद्धी आणि आनंद जास्तही नक्की. म्हणजेच हे मानसिक कर्म आहेच, पण तप पण आहे. सद्गुरूंवर असणाऱ्या श्रद्धा विश्वासातून कृपा संपादन करून अद्भुत अनुभव प्राप्त करणारे पावलोपावली आहेत. पण निर्णायक क्षणी दृढ विश्वास एकीकडे आणि भक्ताची परीक्षा दुसरीकडे असते. सद्गुरूच्या कृपेचा उदंड अनुभव त्यावेळेस येत असतो. भक्त टिकला तर विश्वास प्रचंड द्विगुणित होतो. वैश्वानर अवतार परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्यावर असा दृढ विश्वास ठेवणारे अगणित भक्त आहेत. नित्य अग्निहोत्रातील वैश्वानराचे दर्शन घेऊन जे लोक असे अनुभव अनेक घेत असतात ते खरोखर धन्य होय. अग्निहोत्रातील आहुती स्वीकारण्यास सर्व देवता हजर असतात. या शास्त्रवचनावर श्रद्धा ठेवून अनुभव घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. मग ज्यांनी सद्गुरूंचे दर्शन घेतले, परम सद्गुरूंचे दर्शन घेतले, त्यांना पाहिले, त्यांचे अनुभव तर खूपच निराळे आणि अद्भुत आहेत. अशापैकी एक जण आहेत औरंगाबादचे रत्नाकर शेलदरकर. 1972 पासून ते नित्य काका आपट्यांच्या अग्निमंदिरामध्ये अग्निहोत्रास जात. पुढे लग्नानंतर त्यांनी स्वतःच अग्निहोत्र चालू केले. आपटे काकांमुळे अनेक वेळा अक्कलकोटच्या वाऱ्याही केल्या. अनेकदा श्रीदर्शन घेतले. वेळोवेळी श्रींच्या दैवी सामर्थ्याची त्यांना जाणीव होत गेली आणि अनुभवांती गाढ श्रद्धा बसत गेली. अर्थातच पंचसाधन दशाज्ञा याचे वाचन चिंतन भरपूर झाले आणि त्यामुळे संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अग्निहोत्र सांगायचा छंद लागला. तसे ते इंडियन बँकेमध्ये कामाला होते. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येकाशी 5 मिनटं जर बोलायचा वेळ मिळाला तर हेच सांगायचे. व्यवहारात एकदा वरिष्ठांशी त्यांचा वाद होतो. साहेबाचे म्हणणे पूर्ण असत्य असते, पण त्याची सत्याची बैठकच नसते आणि ह्यांची तर पहिली सत्याची बैठक. हे त्यांना विरोध करतात. जेवायला बसल्यावर त्यांचे सहकारी म्हणतात, साहेबांना विरोध करायचं काय नडलं होतं, हो तुम्ही बरोबर आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण हे काही यांना पटत नाही. ते म्हणतात, अरे ते धडधडीत खोटं बोलत आहेत आणि मी कसं गप्प बसू. मग ते संध्याकाळी अग्निहोत्राच्या वेळी श्रींना सगळा घडलेला प्रकार सांगतात आणि निर्धास्त होतात. इकडे 2 महिने जातात आणि एक दिवशी अचानक साहेब बोलवतात की शेलदरकर जरा रूममध्ये केबिनला या. ते जातात. ते गेले की ते स्वतः साहेब म्हणतात की हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात की मागं अमुक विषय झाला होता, त्या संदर्भात तुम्ही ठाम राहिलात आणि तुम्ही जे मत मांडलं तेच खरं निघालं. मी चूक होतो, मला माफ करा. की त्यांना अक्षरशः आश्चर्य वाटतं आणि ते मनोमन श्रींचे आभार मानतात. पण निर्णायक क्षणी कच न खाता सत्याचा आग्रह करणे धाडसाचे असते हे खरे. कारण त्या क्षणी त्यांना साहेबांनी रागवलं तर आपल्या नोकरीवरनं काढेल किंवा आपलं डिग्रेडेशन होईल अशीही भीती होती. पण योग्य तोच निर्णय घेतला, त्याची आज त्यांना प्रचिती आली. चुकीचा उच्चपदस्थसुद्धा सत्यापुढे लहानच असतो हे खरे. प्रसंग खूप छोटा पण विश्वास मात्र मोठा. असाच एक प्रसंग त्यांनी सांगितला की प्रत्यक्ष श्री औरंगाबादला यायचे होते. घरामध्ये पाद्यपूजा ठेवली होती, पण पूजेला आपटे काका आले आणि ते म्हणाले, हे काय गाईचे दूध नाही आहे, जा आपल्या घरात आहे ते घेऊन ये जा. 15-20 मिनटं अजून आहेत. मग हे पटकन स्कूटरवर बसले, आणायला दूध गेले. दूध घेतलं, लगोलग निघाले. पण येताना वाटेत स्कूटर बंद पडली. कितीही प्रयत्न केला तरी ती चालू होईना. मग मागं बसलेल्या माणसाला दूध घेऊन घरी पाठवून दिले आणि स्कूटर बराच वेळ चालू करायचा प्रयत्न केला आणि अगदी घाईघाईने निघालो तर वळणावरच श्रींची परतणारी गाडी दिसली. मन प्रचंड खट्टू झाले. आज दर्शन झाले नाही. मनोमन श्रींना विनवत होतो, असं का झालं असेल. दिवस केवळ रेटणं चालू होतं, कारण मनात खंत होती. जेवणाची सुट्टी संपली. सगळ्यांबरोबर जेवण जेवायचं म्हणून 4 घास पुढे ढकलले आणि अचानक जेवणाच्या सुट्टीत संपत असताना काकांचा बँकेत फोन आला की अरे माहूर बंगल्यात अर्धा तास स्पर्शदर्शन आहे, पटकन ये. मला अत्यानंद झाला. मी लगेच निघालो आणि अखेर दर्शन झाले.
आज अज्ञानतर्यामी दर्शन घ्या या श्रींच्या वचनावर प्रगाढ विश्वास ठेवून रोज अतिशय आतुरतेने मी दर्शन घेतो आणि वेळोवेळी माझ्या समस्या त्यांच्यापुढे मांडतो आणि माझ्या त्या सफल होतात. ह्या प्रचितीचा आनंद मला दिव्य मिळतो. धन्य विश्वास आणि धन्य श्रद्धा. नमस्कार.